ओशोच्या शिवसूत्र भाग 1 या पुस्तकातील ओशोने सांगितलेलं पहिलं सूत्र आहे चैतन्य आत्मा. चैतन्य आत्मा आहे. चैतन्य आपण सगळेच आहोत, पण आत्म्याचा आपल्याला काही थांगपत्ता नाही. चैतन्य जर आत्मा असेल तर आपल्या सगळ्यांना माहीत असायला हवा आपण सगळे चैतन्य आहोत. पण चैतन्य आत्मा आहे याचा अर्थ काय असेल? पहिला अर्थ, या जगात फक्त चैतन्यच तुमचं स्वतःचं आहे. आत्मा फक्त आपला, बाकी सगळं परक. बाकीचं कितीही आपलं वाटलं तरी ते परक आहे. मित्र असोत, नातेवाईक असोत, कुटुंबातली माणसं असोत, पैसा असो, यश, पद, प्रतिष्ठा असो, मोठं साम्राज्य असो, अशा सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही आपल्या माझ्या आहेत असं म्हणता तिथं फसवणूक आहे, भ्रम आहे. कारण त्या सगळ्या गोष्टी मृत्यू तुमच्यापासून हिरावून घेईल. मृत्यू म्हणजे प्रमाण परीक्षा आहे, कसोटी आहे. कोण आपलं कोण परक याची. मृत्यू ज्यापासून तुम्हाला वेगळं काढेल ते परक, आणि मृत्यू ज्यापासून तुम्हाला वेगळं करू शकणार नाही ते तुमचं.